आपण कारल्याची कुरकुरीत भजी कशी करणार आहे हे बघणार आहोत. चला तर आता रेसिपीकडे वळूया. हळद, मिरची पावडर, धनिया पावडर, गोडा मसाला, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ आणि हे कारले आपण अशा प्रकारे चकत्या करून ह्याला मीठ लावून 1 तासभर आपण ठेवून दिलेलं होतं मुरायला. आता हे आपण स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि धुवून घेतल्यावर कॉटनच्या कापडने हे पुसून घ्यायचे पूर्ण व्यवस्थित. ह्यात पाणी बिलकुल नाही राहिलं पाहिजे, असं पूर्ण कोरडे करून घ्यायचे. आपण हे व्यवस्थित कोरडे करून घेतलेले आहेत आणि एकदम असे पातळ चकत्या करायचे. हे बघा मी केवढ्या साईजमध्ये केलेल्या आहे, एकदम अशा पातळ. त्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकायचं. त्यानंतर तांदळाचं पीठ आपण 2 चमचे घेतलेले आहे. त्यानंतर बेसन पीठ घेऊया आपण 3 ते 4 चमचे, म्हणजे अंदाजेनुसार 3-3.5 चमचे लागतात, पण आपण जे 4 चमचे घेतलं ते काही वाया जात नाही. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी धनिया पावडर अर्धा चमचा, अर्धा चमचा गोडा मसाला. आता हे सगळं आपण हाताच्या सहाय्याने एकजीव करून घेऊया. हे पूर्ण बेसन पीठ सगळे मसाले ह्याला लागले पाहिजेत. आणि आपण पहिलेच त्याला मिठाच्या पाण्यामध्ये मीठ लावून थोडे वेळ ठेवलं होतं, त्यामुळे त्याचा कडवटपणा हा गेलेला आहे. आणि तुम्ही असं केलं ना तर मुलं पण ही भजे म्हणून हे व्यवस्थित असं आवडीने खातील. आता हे आपण व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे पूर्ण ह्या भज्यांच्या पिठामध्ये, बेसन पीठ तांदळाच्या पिठामध्ये. त्यामुळे ते तांदळाची पिठी टाकल्यामुळे काय होतं, ते कुरुम कुरुम लागतात, म्हणजे कुरकुरीत लागतात. आता आपण कढईमध्ये तेल तापायला लावलं होतं. आता आपण त्यामध्ये एक एक सोडून देऊया. आता आपण हे पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत क्रिस्पी अशी तळून घेऊया. हे पहा, एक बाजू व्यवस्थित झाली की आपण दुसरी बाजू पलटी करून घेऊया. आणि हे खायला इतके छान लागतात ना. बाहेर असं मस्त रिमझिम पाऊस पडतोय, त्यामध्ये हे असं जर तुम्ही करून खाल्लं तर मुलंही आवडीने खातील आणि मोठी माणसंसुद्धा आवडीने खातील. आणि ह्याला करायलाही काही वेळ लागत नाही, खूप लवकर 10 मिनिटामध्ये होणारी रेसिपी आहे. फक्त कारलं कसं तुम्ही आधी त्याला मीठ लावून ठेवावं लागतं 1 तासभर. हे पहा आपल्या आता किती व्यवस्थित क्रिस्पी झालेले आहेत. हे आपण हे काढून घेऊया आणि सर्व करू. अशा प्रकारे कुरकुरीत अशी साध्या सोप्या पद्धतीने केलेली आपली कारल्याची भजी खाण्यासाठी तयार आहे. एकदम व्यवस्थित. हे बघा